तर 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक मास सुरू झालेला आहे आणि 15 जून वार सोमवार या वेळेस आपला हा अधिक मास 2026मध्ये हा संपणार आहे. तर या महिन्यात भगवान विष्णूंना अधिक उपासना केली जाते. त्याला विशेष महत्त्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असते आणि या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जातात. या काळात अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनाला फार महत्त्व मानले जाते. तर अनेक म्हणजे या महिन्यामध्ये केलेले कर्म जे आहेत ते अनेक पटीने वाढते. तर बघा, हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर वर्षातून म्हणजे 3 वर्षातून एकदा येतो. तर या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंडा महिना मानला जातो. या महिन्यात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही. तर विष्णू भगवान स्वतः या महिन्यांचे स्वामी असतात. स्वामी असतात. या महिन्यामध्ये विष्णूचे पूजन, राम नाम किंवा भगवानाचे भागवताचे पारायण केले जाते. तुळशीचे पूजन केले जाते. अत्यंत फलदायी असे मानले जाते. तर बघा, जेव्हा एकदा चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्यांदा अधिक मास आणि दुसऱ्यांदा येतो तेव्हा शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षातून समतोल राखण्यासाठी अधिक मास हा दर 3 वर्षातून एकदाच येतो. या महिन्याला धोंडा महिना असेही म्हणतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी टाकून राहण्यासाठी किंवा रोखून धरण्यासाठी या महिन्यात काही नियम पालन केले पाहिजेत. तर अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्य महासागर आहे आणि या महिन्यामध्ये केलेले छोटेसे नियम संपूर्ण वर्षाचे पुण्य फळ मिळते. पण चुकीच्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे पुण्य नष्ट होते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की या महिन्यामध्ये अजिबात आपण चुकूनही या गोष्टी करायच्या नाहीत. त्या गोष्टी 99% लोकांना माहीत असतात, काही जणांना माहीत नसतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सहजच कळेल की सहजच उपलब्ध होणार नाही अशी ही माहिती. हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, रोज भगवान विष्णूंची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णू म्हणजेच रामकृष्ण विठ्ठल यांची पूजा करा. फुले, तुळशी, दीप, नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिटे पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला या पूर्ण महिन्याचे फळ अनेक पटीने मिळणार आहे. तर नंबर 2, अधिक मासात भगवतीचा 15वा अध्याय हा रोज तुम्ही पठण करायचा आहे. पुरुषोत्तम योग या अध्यायाने आहे आणि हा अध्याय वाचला किंवा ऐकावा, कारण या अध्यायामध्ये भगवतीचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. तसेच अधिक मासात 7 रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्यास पितृदोष नाहीसा होतो. या अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते. 3 नंबर, अधिक महिन्यामध्ये अनारसे, बतासे, खारीक, सुपारी किंवा फळ असतील तर तेही तुम्हाला 3 संख्येत सत्पात्री म्हणजेच पत्रासह दान करायचे आहेत. आता जावयाचे दान देणे वेगळे आहे. जे दान आहे ते हे आपण एखाद्या मंदिरामधील गुरुजी किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला देऊ शकता. तर तुम्ही प्रत्येक गरजू लोकांना तुम्हाला द्यायचे आहे तर तुम्ही देऊ शकता. 4 नंबर, संपूर्ण महिना सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे. कांदा लसूण पूर्णपणे
वर्ज करा शक्यतो. नंतर पाच अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्रावर स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरीच रोजच्या पाण्यामध्ये आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ करावी. नंतर सहा विष्णूंची कृपेसाठी पुरुष सूक्ताचे पठण करावे. अत्यंत फलदायी मानले जाते. 7 नंबर अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा लावावा. दीपदान करावे. हे देखील पुण्याचे काम मानले जाते. नंतर 8 नंबर अधिक महिन्यामध्ये काही न करता रोज नामस्मरण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे मंत्र जसा ओम कुलदेवताय नमः या 108 वेळा जप केला तरी सुद्धा चांगलंच आहे. त्याप्रमाणे जय श्रीराम तुम्ही हाही मंत्र लिखित जप करू शकता किंवा तुम्ही माळेवरही जप करू शकता. त्याचबरोबर हरिपाठ सुद्धा दररोज वाचू शकता. हरिपाठ वाचू शकता. त्यासाठी वेळ पैसा काहीच लागत नाही. फक्त श्रद्धा हवी. 9 नंबर म्हणजे अधिक मासात जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकत नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासात आपण मावून पाहू शकता. तर हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. हे देखील व्रत केल्याने खूप पुण्य मिळते. पण अधिक मासात जेवताना मौन पाळले तर त्यामुळे तुम्हाला मिळणारे 10 म्हणजे खूपच पुण्य मिळते. तर 10 भगवान विष्णूची पूजा करावी. त्या मूर्तीच्या प्रतिमेला तुळशीपत्र अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. 11 नंबर अधिक महिन्यात भुकेलेल्या किंवा गरजू लोकांना अन्नदान करू किंवा आपले कपड्याचे दान केले तरी अतिशय किंवा तुम्ही गोड पदार्थ त्यांना दान केला तर अत्यंत शुभ मानले जाते. ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला भोजन देऊन दक्षिणा द्यावी. नंबर 12 अधिक मासात सुवासिनी स्त्रियांना 33 अनारसे किंवा 33 दिव्यांचे वाण द्यावेत. हे या महिन्यातील खास वैशिष्ट्य आहे. 13 नंबर अधिक महिन्यात काही घरात सुद्धा ही पद्धत आहे की अधिक मासात दररोज तुळशीला काहीतरी वाण दिला जातो. हे वाण कशा पद्धतीने असू शकतात. ओटीच्या सामान असू शकतं. दररोज तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. यासाठी आठवड्यातून एकदा मग तो तुम्ही गुरुवार किंवा रविवार निवडू शकता तरी सुद्धा चालेल. नंबर 14 अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातले तरीही चालेल. कारण अधिक मास हा वर्षातून एकदा येत नाही तर वर्षातून हा 3 वेळा येतो. 3 वेळा येतो. विष्णू हे तुळशीला पाणी वाहतात तर मनोकामना पूर्ण होते अशा शास्त्रात सांगितलं गेलं आहे. तर नंबर 15 मुलींनी आपल्या आईला हे द्यायचे असते तर आणखी नक्कीच आपल्या आईला ओटी भरा आणि ते जर शक्य नसेल तर तुम्ही आईच्या फोटोसमोर ती ओटी ठेवून शक्यता याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, चुलती किंवा कोणी तुमच्या
परिचयाची व्यक्ती जर असेल तर तिलाही तुम्ही ते ओटीचं ओटी देऊ शकता. नंतर किंवा तुम्ही कुलदैवतेला तुमच्या आजूबाजूच्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरली तरी चालेल. नंबर 16 भागवत पारायण किंवा एका अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. शक्य असेल तर ते घरीच किंवा मंदिरात केले तरी चालेल. तुम्ही करू शकता. तर तुम्ही एकादशीचा उपवास करा. मनाने आणि शरीराने आत्मा हा शुद्ध असतो, शुद्ध होतो. तर 19 नंबर या महिन्यामध्ये सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावृत्ती पाहिजे, कारण पहाटे 4 ते 6 या दरम्यान अत्यंत अशुभ हा टाईम असतो. मग यावेळी वातावरणामध्ये सकारात्मकता ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचे पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळते. नंबर 20 या महिन्यात गोमातेची सेवा करा. गायी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये हिरवा चारा किंवा गुळपोळी घाला. हे पुण्याचे काम केले जाते. जवळपास गोशाळा असेल तर तेथे जाऊन गायीची सेवा करा. 21 नंबर अधिक महिन्याचं श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. या महिन्यात दररोज विष्णू सहस्त्र किंवा श्रीसूक्त अत्यंत पुण्यकारक आहे. कारण वेळ नसेल तर फक्त 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय आपण असं म्हणू शकता. तर असे म्हटल्याने नित्यनेम म्हणा, त्याने आपल्याला आपले पुण्य वाढते. जर 22 नंबर सगळ्यात महत्त्वाच्या अधिक महिन्यात वाढदिवस करू शकता का? श्राद्ध तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही वाढदिवस करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्ध सुद्धा करू शकता. काहीही अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात सगळे कुलदेवतेच्या दर्शनाला देखील जाऊ शकता. अधिक महिन्यात श्रीमद भगवत कथा आणि गीतेचे पठण केल्यावर आध्यात्मिक प्रगती होते. आणि तसेच अधिक महिन्यात स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यात पवित्र नद्यामध्ये स्नान करणे किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान देखील अत्यंत लाभदायक ठरते. 24 नंबर त्याचप्रमाणे आपण भगवान श्री हरी विष्णूचा एक मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे. तो 108 वेळा आपण जप पठण करायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे? तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र म्हणजेच द्वाअक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि आपल्याला प्रभावशाली ठरणार आहे. तर तुळशीच्या माळा आपण दररोज 108 वेळा मंत्र जप करावा. हा मंत्र पुन्हा आठवण करून देते. तर तुम्ही 25 नंबर विष्णू सहस्त्रनामाचे पठण अधिक महिन्यात आवर्जून करावे. जर हे स्तोत्र म्हणता येत नसतील तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही ऐकूही शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील अधिक महिन्याच्या महिन्यामध्ये नक्कीच पठण करा. 26 नंबर अधिक महिन्यात तांबूलदान या महिन्यामध्ये तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्त होते.
म्हणूनच अधिक महिन्यात तांबूल किंवा तुम्ही पानाचा विडा देखील दान करू शकता. 27 नंबर अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्तीही होते. आणि तुम्ही लक्ष्मीचं विशेष म्हणजे तुम्ही कुंकुमार्चन वगैरे करू शकता. तुम्ही असे छोटे छोटे जे उपाय आहेत ते करू शकता. तुम्ही म्हणजे माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र देखील पठण करू शकता. त्याने आपण कुंकुमार्चना करू शकता. आणि 28 नंबर अपोपद दान म्हणजे काय, तर दीपदान म्हणजे लेक जावयाला आपण अनारसे बत्ताशे देतो, त्याला अपोपदान म्हणतात. दीपदान म्हणजे अगदी छोट्याचे तांब्याचे किंवा पितळेचे दिवे तुम्ही घेऊ शकता. ते तुम्ही शुद्ध तुपाच्या ह्याने दीपदान प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन तुम्ही करू शकता. मान सन्मान करू शकता. 29 नंबर श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये भूमी मशीन व्रत म्हणजे काय, तर बेडवर झोपायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी टाकून तुम्ही झोपू शकता, चटईवर झोपू शकता. पण तुम्ही रात्री झोपत असाल किंवा बसत असाल तर गादी किंवा बेड देखील घ्यायचा, म्हणजे त्याच्यावर झोपायचं नाही. 30 नंबर अधिक मासाचं पत्रावळीवर जेवण करायचे आहे. ताटामध्ये जेवण करायचे नाही. तुम्ही हा देखील नियम पाळू शकता. तर 33 नंबर एक वेळ जेवण करायचं आहे. म्हणजेच पूर्ण अधिक महिना तुम्ही उपवास करू शकता. जमत असेल तर गोमातेला आपण भोजन द्यायचे आहे. एखाद्या जोडप्याला देखील आपण बोलवून त्यांना जेवण घालू शकतो. रात्री जेवण आपल्या घरी जेवायचं आहे. सवाशीण स्त्रीला बोलवू शकतात. तिला सुद्धा जेवू घालू शकतात. 33 नंबर दीपदान करू शकतात. आवळी स्नान अवश्य तीर्थावर जाऊन तुम्ही करू शकता. तीळ किंवा तांदूळ सुद्धा देऊ शकता. धान्य दान करू शकता. सौभाग्यवतीचे दान करू शकता तुम्ही. असं अधिक मासात अशा अनेक काही गोष्टी आहेत. त्याप्रमाणे आपल्याला कुठलीही एखादी गोष्ट जमत असेल तर ती तुम्ही केल्यावर तुम्हाला तुमच्या मनासारखे यश मिळेल आणि आपल्याला माता लक्ष्मीची आपल्याला कृपा होईल. तर तुम्ही असं छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही करून पहा आणि मला नक्कीच कळवा तुम्ही. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.